मध्ये आपल्याला ही स्केल दिलेली आहे. काय रे? ही स्केल. मग या स्केलचा वापर कशा पद्धतीने करायचा ते सांगतो. हा 0 आहे. हा कोणता आहे? 0. या 0चा वापर करायचा बघा. हा शून्याच्या पलीकडे म्हणजे 0च्या इकडे हा येथून +1 +2 +3 +4 म्हणजे जनरली आपण काउंटिंग करतो 1 2 3 4 5 एटसेट्रा असं म्हणजे इत्यादी अनलिमिटेड तिकडं मोजू शकतो का आपण? नाही. म्हणजे इथली सर्वाधिक लहानात लहान आपण इथं काय करू शकतो? लहानात लहान संख्या कोणती आहे इथली? 0. कोणती आहे? 0 म्हणजे 0. स्मॉलेस्ट नंबर कोणती आहे? स्मॉल नंबर 0. आणि हा 0 या इकडचा बघा -1 -2 -3 -4 हा इकडे मायनस मध्ये जर जात असेल तर इकडे काय होत जाईल? स्मॉल नंबर. आणि प्लस मध्ये जर इकडे जात असेल तर इकडे काय संख्या होत जाईल? वाढत जाईल म्हणजे मोठी संख्या होत जाईल. आणि इकडच्या बाजूला लहान 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 होत जाईल. कळालं? म्हणजे आपल्याला समजण्यासाठी एक आहे की हा 0 या प्लसच्या बाजूचा सर्वाधिक लहान अंक कोणता आहे? 0. आणि या मायनस याच्यामध्ये जर आलं तर 0 हा सगळ्यात बिग नंबर आहे. कोणता आहे? बिग नंबर. म्हणजे या शून्यापेक्षा इकडे कमी 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 होत जाणार. जसं जम्मू काश्मीरच्या इकडचं तापमान कसं राहते? बर्फाळ प्रदेशातलं बर्फातलं -4 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असते. म्हणजे आणखीन थंड म्हणजे बर्फच होतो तिथं. तर ते मायनस मध्ये काउंटिंग केल्या जात असते. पण जसं जसं इकडे जात जाल तस तसं ते टेम्परेचर एकदम थंड होत जाईल आणि बर्फामध्ये होईल. हे बिग आहे. कळतंय? हा. मग आता यामध्ये एक उदाहरण दिलेले आहे बघा. हा -3 आणि हा +7 सरळ सरळ मायनस आणि प्लस असत. बघा प्लस म्हणला की मोठी संख्या राहतो. ठीक आहे? प्लस म्हणले की मोठी. आणि मायनस जर म्हणलं काय म्हणलं? मायनस म्हटलं तर ही संख्या काय राहते? लहान. असे दोन जर आले मायनस प्लस चे एक्झाम्पल आले की सरळ सोपी ट्रिक्स काय बाळगायची? हीच. इथं काय बाबा? मायनस. म्हणून मायनस. इथं काय आहे? प्लस. काही नसतं म्हणजे कोणतं साइन आहे? प्लस. म्हणून याचा अर्थ हा मायनस आहे म्हणजे लहान आहे. तर आपल्याला बिग नंबर कोणती आहे? 7. बिग नंबर कसं लिहायचा? जी संख्या मोठी आहे तिच्याकडे मगरीचं तोंड करायचं. कळतं? हा. आणि हा 8 आणि हा काय? -2. इथं पण प्लस आहे, इथं मायनस आहे आणि इथं पण काय नसतं म्हणजे याच्या समोरचं प्लस साइन आहे. म्हणजे प्लस आणि मायनस. मायनस आहे ट्रिक्स, मायनस आहे लहान, प्लस आहे मोठी. चला मग हा 8 हा संख्या पण इथं वेगळा आहे. इथं काय आहे? प्लस आहे. इथं काय आहे? प्लस आहे. बघा प्लस आहे प्लस आहे. बरोबर आहे? प्लस प्लस आहे. करेक्ट? मग दोन्ही बी प्लस वाले सेम आहे. मग प्लस आहेत बघा. समजा सरळ सरळ सोपी टेक्निक सांगतो. जी राईट साइडला संख्या आहे कोणत्या याच्यात ती राव? जी राईट साइडला येते कोणती रे बेटा? राईट साइडला. राईट साइडला येईल ती बिग नंबर असते. कशी असते? बिग म्हणजेच मोठी असते. ही सगळ्यात बिगेस्ट ट्रिक्स आहे. हे शॉर्टकट ट्रिक्स आहे. आता काय? आता ट्रिक्स ह्या बिगेस्ट. बघा बिग नंबर कोणती समजायची? मग जी राईट साइडला राहील ती बिग नंबर. आता बघा इथं इकडे जर घेतला 7 उदाहरणार्थ 7 इकडे लिहिला नाही आणि 7 घेतला तो लेफ्ट लाईन आणि 7च्या नंतर काय येईल? राईट येईल की नाही? समजा पाहा हा 7 आहे हा 8 आहे क्रमांक. 7 कडे बघितलं तर डाव्या हाताला आहे आणि राईट कोण आहे? 8. मग 8 संख्या ही काय राहील? मोठी. ही समजण्याची एक टेक्निक आहे. हे 7 आणि 8 याच्यातलं जनरली कोणाला कळत कोण मोठी आहे? म्हणून 8 संख्या. पण ही ट्रिक्स कामी येते का? समजा आता येतं प्लस मधला आहे. आता प्लस 0 मोठा का प्लस हे 5 मोठा? मग आपल्याला सगळ्याला माहित आहे 5 मोठा आहे. बरोबर आहे? पण आपल्याला जर असं म्हटलं -5 घेतला आपण. काय घेतला? -5. आता -5 मोठा का 0 मोठा? पहा मग इकडे -5 आहे आणि इकडे काय? 0. अरे अवघड काम वाटते थोडस. मग आपली ट्रिक्स ध्यानात ठेवा. काय? ते राईट साइडला जी संख्या ती संख्या मोठी आपल्या हाताच्या प्रमाणे. आता बघा 0 कोण्या साइडला आहे? इकडे राईट. -5 कोण्या साइडला आहे? लेफ्टला. म्हणजेच याचा अर्थ राईट साइडला कोण आहे? 0. मग 0 संख्या ही काय झाली? मोठी. -5 दिसायला जरी मोठे आहेत पण ते लहान आहेत बरं का? कारण की त्याच्या समोर कोणतं साइन आहे? मायनस. म्हणून 0 काय झाला? मोठा.
आणि आपला नियम पण आहे, सगळ्यात मोठी संख्या काय ते मायनस मध्ये 0, 0 पेक्षा खाली खाली जाणं हे लहान. कळालं? बेस्ट. ओके. ज्या अँगलची मेजर बघा, ज्या अँगलची मेजर 0 डिग्री असते त्याला काय म्हणायचं? 0 डिग्री चा अँगल म्हणजे 0 अँगल. कोणता अँगल? 0 अँगल. चला, राईट अँगल. कोणता अँगल? राईट अँगल. म्हणजे याचा अर्थ बघा, द अँगल्स मेजर हॅज 90 डिग्री इज कॉल्ड राईट अँगल. म्हणजे ज्या अँगलचा, समजा आता हा अँगल आहे, तर याची 90 डिग्री अँगल मध्ये असली पाहिजे. तो असा बॉक्स टाइप काढून आपण याला दर्शवू शकतो. हा कोणता अँगल आला? राईट अँगल. ओके. म्हणजे काय होईल? हा पाय याची 90 अंशाचा आहे, म्हणजे ज्या याचा 90 अंशाचा कोण असेल तो काय राहील? राईट अँगल असेल. ओके. थर्ड घेऊया, ॲक्यूट अँगल. काय? ॲक्यूट अँगल. बघा, द अँगल मेजर हॅज मोर दॅन 0 डिग्री बट लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲक्यूट अँगल. म्हणजे ज्या अँगलची मेजर हे 0पेक्षा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी असते त्याला म्हणायचं ॲक्यूट अँगल. बघा, उदाहरण देऊया आपण एक. इथे दिसते बघा, अशी रेष बघा, एक मिनिट, या आडवा बेस आणि या पद्धतीने हा जर दिला आपण 60 डिग्री, तर हा 60 डिग्री अँगल आहे. काय आहे? 60 डिग्री अँगल आहे. हा 90 डिग्री पेक्षा कमी आहे, पण 0पेक्षा कसा आहे? जास्त, आणि 90 अंशापेक्षा 90 डिग्री पेक्षा कमी आहे. म्हणजे हा कोणता झाला? ॲक्यूट अँगल. नेक्स्ट घेऊया ऑब्ट्यूज अँगल. कोणता आहे? ऑब्ट्यूज. आता ॲक्यूट अँगल समजा आखूड अँगल ध्यानात ठेवायचं. काय म्हणूया? आखूड म्हणजे थोडासा लघु कोन म्हणतो. काय म्हणतात मराठीत त्याला? लघु कोन. ठीक आहे. आता हा ऑब्ट्यूज अँगल, विशाल कोन. विशाल म्हणजे मोठा कोन. कोणता कोन असतो? मोठा. म्हणजे बघा, द अँगल्स हॅज मेजर 90 डिग्री बट लेस दॅन 180 डिग्री. म्हणजे ज्या कोणाचे माप हे 90 डिग्री पेक्षा जास्त आणि 180 डिग्री पेक्षा कमी असते त्याला म्हणायचं ऑब्ट्यूज अँगल. ओके. बघा, आता उदाहरण देऊया आपण. समजा ही रेष आहे आणि याला इकडे घेतलं. बघा, आता यामध्ये हे दिला आपण 130 डिग्री अँगल आहे. किती आहे? 130 डिग्री. म्हणजेच 90 अंशापेक्षा म्हणजे 90 डिग्री पेक्षा जास्त आहे आणि 180 पेक्षा कमी आहे, म्हणजे 180 पेक्षा कमी. याला म्हणायचं ऑब्ट्यूज अँगल. त्यानंतर ते होता रिफ्लेक्स अँगल. हे बी तसंच आहे बघा. द अँगल्स ॲज मेजर मोर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360. म्हणजे ज्या कोणाचं माप हे बघा असं, हे असं. समजा हा कोण इथून इकडं असा फिरलेला आहे. म्हणजे हा जर कोण असेल बघा 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी, मग या अँगलचं माप इथं घेऊया आपण. उदाहरणार्थ किती आहे? 280 डिग्री घेतला. किती घेतला? 280. म्हणजेच 360 पेक्षा कमी आहे आणि 180 पेक्षा जास्त आहे. म्हणजे हा कोणता राहील? रिफ्लेक्स अँगल. कोणता आहे? रिफ्लेक्स अँगल.